कुठची घोषणा पत्रकार परिषदेतून होऊ शकत नाही, ती मातोश्रीवर बैठक झाल्यानंतरच होते. हे परवा सिद्ध झालं. संभ्रम जे आहेत पक्षाबद्दल, परत पवार फॅमिलीबद्दल नाही, व्यक्तीबद्दल नाही, पण पक्षाची जी भूमिका होती, विलिनीकरण होणार नाही होणार. बघा, 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट हीच आहे की पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो की पवार साहेब, त्यांचा अनुभव असेल, त्यांचं वय असेल, त्यांचं जे काही एक स्थान आहे राजकारणात, त्याच्याबद्दल दुमत नाही. त्यांच्याबद्दल जे आदर आहे किंवा आमचे जे काही मैत्री आहे, कौटुंबिक संबंध माझ्या आजोबांपासून आहेत, त्याच्याबद्दल कुठेही दुमत नव्हतं आणि ते असायचं कारणही नाही. पण मी पुन्हा एकदा सांगतो, मी जी भूमिका मांडत होतो आणि आज देखील मांडत आहे, ती पक्ष हिताची आहे, पक्षासाठी मांडतो नेहमी आणि पक्षाच्या वतीने मांडत आहे. ह्याच्यात कुठेही माझा स्वार्थ नव्हता की आज माझी सीट राहील, उद्या माझी सीट जाईल, उद्या माझी सीट राहील, आज माझी सीट जाईल, असं कुठेही नव्हतं. पण महत्वाची गोष्ट हीच आहे, 2-3 गोष्टी महत्वाच्या होत्या. पहिली म्हणजे कुठचीही घोषणा पत्रकार परिषदेतून होऊ शकत नाही, ती मातोश्रीवर बैठक झाल्यानंतरच होते. हे परवा सिद्ध झालं. जयंत पाटीलजी आणि सुप्रियाताईजी देखील आले होते, मातोश्रीवर चर्चा झाल्या. त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी देखील, आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं, काही संभ्रम जे आहेत पक्षाबद्दल, परत पवार फॅमिलीबद्दल नाही, व्यक्तीबद्दल नाही, पण पक्षाची जी भूमिका होती, विलिनीकरण होणार नाही होणार. तर काल बघा, काल पक्ष रावराणे आहेत, त्यांना एकनाथ शिंदेच्या तर्फे तिथे प्रभाग समिती मिळाली. तर नेमकं कुठच्या बाजूला काय आहे, ती भूमिका आम्हाला स्पष्ट करणं जी थोडी गरजेची होती, ती काल आली. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो, दुर्दैवाने असं आहे की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कदाचित आता मग ही राज्यसभेचा ही जी एक संधी होती ती गेल्यानंतर कदाचित 2029 पर्यंत पुढची संधी येणार नाही. कारण आता जो काही आमचं एमबीचं तथ्य होतं किंवा जे काही प्रिन्सिपल्स आम्ही फॉलो करत होतो, न्यूमेरिकली असेल, सर्वात जास्ती आकडे असणारा पक्ष आमचा होता, मिळाले तिसऱ्या पक्षाला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण हे आता तुटल्यानंतर परत 28ला कदाचित काँग्रेस दावा करू शकेल, आमच्यातले जे यावेळी इच्छुक होते ते देखील दावा करू शकतील. आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये जर आपण पाहिलं तर मतांचा कोटा हा फार जास्ती वाढतोय. मी भूमिका मांडत होतो ती माझ्या पक्षासाठी मांडत होतो, निस्वार्थीपणे मांडत होतो आणि त्याच्यावर मी ठाम आहे. पण मी हेच सांगतोय की काल जो निर्णय झाला तो महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्र घेतला. काँग्रेसनी होकार दिला, कारण पहा, काँग्रेसनी पण दावा केलेला, आम्ही पण दावा केलेला, राष्ट्रवादीने पण केलेला. मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर तिघांमध्ये ज्या चर्चा झाल्या त्याच्यातून काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने एकमत केल्यानंतर आम्ही पण त्याच्यात मग सहमती दिली. कारण आम्हाला कुठेही ह्याच्यात वाद नकोय, पण आम्हाला जे स्पष्टीकरण पाहिजे होतं. आणि दुसरं म्हणजे जे मी परत सांगतो, पत्रकार परिषदेतून नाही तर मातोश्री बैठक झाल्यानंतर जे अपेक्षित आहे तसं झालं.